पुणे महानगरपालिकेच्या कामावरती पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. पुणे महानगरपालिकेचे महापौरांच्या बंगल्यावरती लाखो रुपये खर्च केले आहेत आणि त्याची निविदा देखील काढलेली नाही आहे. आत्ता मी सध्या पुणे महानगरपालिकेचे ज्या मंजुषा दीपक नागपुरे आहेत त्यांच्या मी निवासस्थानाच्या बाहेर आहे. एकंदरीत मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेच्या नवीन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर विविध कामासाठी खर्च करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महापौर बंगल्याचं बांधकाम जे आहे त्यामध्ये बंगल्याचं जे रंगकाम आहे, वायरिंग बदलणे असेल तसेच इत्यादी कामे करण्यात आली आहेत. मात्र या सर्व कामांसाठी कोणतीही नियमित निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली नसल्याचं स्पष्ट समोर येत आहे. तातडीच्या तरतुदीखाली ही कामे करण्यात आल्याचं प्रशासनाचे म्हणणे असले तरी इतक्या मोठ्या रकमेसाठी नियम बाजूला ठेवले गेले का असा सवाल आता उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या कामासाठी आधी 3 ठेकेदाराकडून कोटेशन मागवण्यात आलं होतं. मात्र एका ठेकेदाराने सुमारे 38,70,000 रुपयाचे सर्वात कमी दराचे कोटेशन दिल्याची माहिती देखील समोर आली आहे. तरी देखील एकूण खर्च 45,95,000 कसा काय पोहोचला याबाबत अस्पष्टता असल्याने संशय अधिक गडद होत आहे. यासोबतच सजग नागरिक यांच्यातर्फे देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. महापौर बंगल्याचा वापर नेमका कशासाठी होणार याबाबतही संभ्रम निर्माण आहे. एकंदरीत महापौर प्रत्यक्षात त्या बंगल्याच्या वास्तव्य करणार आहेत का, की तो केवळ फक्त बैठक आणि कार्यक्रमापुरताच वापरला जाणार आहे यावर देखील चर्चा रंगली आहे. जर महापौर तिथे वास्तव्यास नसले तरी एवढा मोठा खर्च करण्यामागचा उद्देश काय असा सवाल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील उपस्थित केला जातोय. प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की या बंगल्यात महापौर वास्तव्यास करणार आहेत का या दृष्टीची कामे केली आहेत. पण एकंदरीत निवडणुकीनंतर ही जी कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे, त्यामुळे तातडीच्या तरतुदीखाली ही कामे करण्यात आली आहे. मात्र या निर्णयामुळे आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहे. एकूणच महापौर बंगल्याच्या या दुरुस्तीवर हा खर्च आणि निविदेचा प्रक्रिया अभाव असल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा संशय निर्माण झालेला आहे. आणि एकंदरीत या प्रकरणाची आता चौकशी कशी होणार, एकंदरीत एवढा लाखोचा जो खर्च आहे न निविदेचा काढता देखील हा खर्च देखील केलेला आहे. आता यावर पुढील चौकशी नेमणार की नाही हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बातमी म्हणजे थोडक्यात.